आणि आता कल्याणमधून एक धक्कादायक बातमी। कल्याणमधील महिला वकील मनीषा नांदे हिला सेक्स रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली ठाणे ह्यूमन ट्रॅफिकिंग सेलने अटक केली आहे। ही कारवाई कल्याण आणि पनवेल न्यायालय परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाच्या विरोधात ठोस माहिती मिळाल्यानंतर करण्यात आली। ठाणे ह्यूमन ट्रॅफिकिंग सेलने केलेल्या या धडक कारवाईत 2 पीडित तरुणींची या सेक्स रॅकेटमधून सुटका करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेली महिला ॲडव्होकेट मनीषा नांदे कल्याण आणि पनवेल कोर्टात नियमितपणे वकिलीची प्रॅक्टिस करत होती। प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार ती गेल्या 3 महिन्यांपासून हे सेक्स रॅकेट चालवत होती। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, काय अधिक माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये? हिमाली अतिशय धक्कादायक प्रकार आहे। ठाणे अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेलला एक माहिती मिळाली होती की कल्याणमध्ये एक उडपी पॅलेस हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये एक महिला जी आहे काही मुलींना आणि काही तरुणींना आणि महिलांना घेऊन येते आणि ती सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना होती। हे ह्यूमन ट्रॅफिकिंग सेलच्या पोलिसांनी छापा टाकला। या दरम्यान जी मनीषा नांदे ही जी महिला आहे दलाल आहे, हिला अटक करण्यात आली आणि 2 तरुणींची सुटका करण्यात आली। मात्र ही ॲडव्होकेट आहे मनीषा नांदे, ही कल्याण आणि पनवेलमध्ये प्रॅक्टिस करते। एकीकडे न्यायालयात लोकांना न्यायासाठी भांडते, दुसरीकडे बाहेर सेक्स रॅकेट ही चालवते। त्यामुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि गेल्या 3 महिन्यांपासून ही सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती आहे। अनेकांना त्यांनी या जे सेक्स रॅकेटच्या धंद्यात त्यांनी ओढले आहे अशी माहिती आहे। पुढील तपास सुरू आहे। मात्र या सेक्स रॅकेटमध्ये अद्याप हॉटेलवर कारवाई झालेली नाही आणि मनीषा नांदे हिच्यासोबत आणखी किती लोक आहेत त्याचा तपास आता पोलीस करीत आहेत। धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।